नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आहे वर्ग 10वीचा मराठी विषयाचा पेपर म्हणजेच टॉपर स्टुडंटची आन्सर शीट। जे विद्यार्थी बोर्डमध्ये टॉपर येतात त्यांची ही आन्सर शीट आहे आणि या विद्यार्थ्याला 78 मार्क्स मिळाले आहे 80 पैकी। बघा, भाषा विषयामध्ये कधीच पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळत नसते। तर पण तुम्ही एक गोष्ट इथे शिकू शकता या विद्यार्थ्याकडून, सुवाच्य हस्ताक्षर हे गरजेचं आहे। कारण की जर तुमचं हस्ताक्षर जर चांगलं नसेल तर समोरचा जो व्हॅल्युअर आहे, पेपर चेक करणारा व्यक्ती आहे, त्याला ते कळणार नाही। त्याच्यामुळे कुठे ना कुठे तुमचं हँडरायटिंग जे आहे फार स्वच्छ असणं गरजेचं आहे। आणि जे पण ठळक मुद्दे असतात त्याला अंडरलाईन तुम्ही नक्की करा। मराठी विषयाचा पेपर असल्यामुळे तुमचं व्याकरण खूप छान असणं गरजेचं आहे। तर बघा, या विद्यार्थ्याने किती छान प्रकारे पेपर लिहिलेला आहे आणि असं प्रेझेंटेशन केलं तरच तुमचे भाषा विषयात 75 पेक्षा जास्त गुण येण्याचे चान्सेस आहे। बघा, इथे जे मार्क्स आहे ना ते कट होतातच। तुमचं कुठं पण व्याकरण जरी रॉंग झालं, कुठेतरी चुकलं तर तिथे मार्क्स तुमचे कट होणार आहे। म्हणून तुम्ही अशाच प्रकारे व्यवस्थित लिहा आणि या टॉपरच्या पेपरवरून बरंच काही शिकण्यासारखं असते। कारण की तुम्ही आता 2024 मध्ये बोर्डची एक्झाम देणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथे समजून घेता येते की कुठे तुम्ही वर्क करायला पाहिजे। म्हणजे एक जर तुम्हाला नियर अबाउट 70+ मार्क्स काढायचे, 70च्या पेक्षा जास्त मार्क्स काढायचे आहे मराठी विषयामध्ये, तर तुम्हाला असेच पेपर प्रॅक्टिस करावं लागेल। घरी लिहून बघा आणि तुमचे जर क्लासमध्ये, तुमचे जसं शाळेमध्ये किंवा ट्यूशन क्लासेसमध्ये पेपर होत असेल तर त्यावरून पण तुम्हाला बरंच काही शिकता येतं। कारण की तुमच्या ज्या चुका होत आहे कुठे ना कुठे, त्यावरती तुम्ही जर थोडं लक्षपूर्वक वर्क केलं आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहे। येणाऱ्या SSC 2024 बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे। पण त्यासाठी प्रयत्न करा आणि खूप जास्त मेहनत करा, कारण की ही वेळ जी आहे पुन्हा येणार नाही आणि हा टाईम तुम्हाला पुन्हा मिळणार नाही। आणि बोर्डची एक्झाम जी आहे 10वीची ते एकदाच होते आयुष्यामध्ये, त्यामुळे तुमच्यासाठी बेस्ट चान्स असतो की 10वीमध्ये खूप जास्त मार्क्स काढा आणि तुमच्या जे पुढची ॲडमिशन प्रोसिजर आहे 11साठी, त्यासाठी हे मार्क्स खूप मॅटर करतात। म्हणून लाईटली घेऊ नका आणि काळजीपूर्वक अभ्यास करा। आणि हे जे पेपर दाखवत आहे मी तुम्हाला, यातून तुम्ही जेवढं शिकता येते तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा आणि हे आत्मसात करा या गोष्टी। जे टॉपर स्टुडंट येतात त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे। आणि मी बरेच पेपर अपलोड करणार आहे तुमच्यासाठी, जसं हिंदी झालं, इंग्लिश, मॅथमॅटिक्सचे केलेचं अपलोड, आणखी सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सर्वच पेपर 2023चे जे आहेत बोर्ड टॉपरचे ते तुमच्यासाठी येणार आहे आपल्या चॅनलवरती। तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ठीक आहे, बघून घ्या ही आन्सर शीट, उत्तरपत्रिका। ही उत्तरपत्रिकाची जर तुम्हाला या उत्तरपत्रिकेची PDF जर पाहिजे असेल तर जसं कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता। जेवढे तुमचे कमेंट्स येणार त्याच्यानुसार मग मी तुम्हाला याची PDF प्रोव्हाइड करणार। आणि सोबतच आपला ॲप आहे CCI मॅथ्स ॲप, ते पण डाउनलोड करून ठेवा, कारण की PDF तुम्हाला तिथे मिळून जाणार। हे जे मी व्हिडिओज घेत असतो त्याचे PDF, या बोर्ड पेपरचे आन्सर शीटचे जे PDF आहे ते तुम्हाला तिथेच मिळून जाणार। तर नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला, बाय, टेक केअर आणि अभ्यास करत राहा आणि 2024च्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश येवो। ठीक आहे, चला बाय।